हुजेफा पडदावाला, झोनल बिझनेस काउन्सिल सेक्रेटरी. मी सगळ्यांना आवाहन करतो, सगळ्या पुणेकरांना मी आवाहन करतो की या तुम्ही एक्सपोमध्ये यावे आणि बघावे की आमच्या जे दाऊदी बोहरा जे समाज आहे, जे कम्प्लिटली बिझनेस कम्युनिटी आहे, त्यांचे केवढे डायव्हर्सिफाईड बिझनेस आहेत. आणि या एक्सपोचा उद्देश आहे की आम्हाला दाखवायचं जगाला की आमचे फक्त जे लोकांचा कन्सेप्ट असतो की दाऊदी बोहरा कम्युनिटी फक्त हार्डवेअर आहे, पण इकडे तुम्हाला हार्डवेअर नाही भेटणार, तुम्हाला इकडे मॅन्युफॅक्चरिंग भेटणार आहे. आणि आमचा एक नवीन ट्रेंड आता सुरू झालेला आहे सैयदना साहेबांनी, हे सगळ्यांनी आता ट्रेडिंगमधनं सगळ्यांनी मॅन्युफॅक्चरिंगकडे जावं आहे. त्यासाठी आम्ही हे पाऊल घेतलेलं आहे आणि ते आमचं मेन उद्देश आहे की आम्हाला सगळ्याला हे संदेश द्यावायचं आहे की आता जे आपण सांगतो की द चेंज इज परमनंट. इट्स अ व्हेरी कॉमन सेइंग बाय प्रेमजी की द चेंज हॅज टू बी देअर परमनंट. सो आता ते तुमचं ट्रेंड सेटर आहे की तुम्ही आता फक्त व्यापारी आहे, ते आता तुम्ही एक पाऊल पुढे या आणि आता तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग जवळ यावे. तर त्यासाठी आम्ही शोकेस केलेलं आहे की इकडे संपूर्ण तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं आहे. आणि वी हॅव गॉट अ ट्रिमेंडस सपोर्ट फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एज वेल. समर्थ भारतच्या C4 I4 एक लॅब आम्ही बाहेर ठेवलेले आहे त्यांचे, त्यामुळे ते तुम्हाला गाईड पण करणार की तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कसं यायचं आहे. तेच आहे. धन्यवाद. आणि सगळ्या पुन्हा अपील आहे की प्लीज व्हिजिट करावे हे एक्सपो. यामध्ये किती स्टॉल्स असणार आहे? 167. आणि टोटल 167 स्टॉल्स आहेत. आणि जसं मी आधी सांगितलं की याच्यामध्ये सगळे मॅन्युफॅक्चरर्स पण आहे, कन्स्ट्रक्शन्स पण आहे, होम आपले ज्वेलरीज पण आहेत, गार्मेंट्स पण आहेत आणि कन्फेक्शनरीज पण आहेत. तर सगळेच आमचे जे कम्युनिटी आहे डायव्हर्सिफाईड आहे, सगळेच स्टॉल तुम्हाला इकडे भेटायला भेटणार. आणि किती मोठ्या प्रमाणात इकडं या प्रदर्शनात लोक येणार आहेत? काय प्रकारे तुम्ही पुढचं नियोजन केलेलं आहे? आमचे सय्यदा साहेब आम्हाला एक त्यांचं एक उद्देशच असतं की तुम्ही जिकडे ठिकाणी राहतात त्याचे तुम्ही वफादार राहावे आणि त्या ठिकाणीचं तुम्ही सगळं ते आहेत एन्व्हायरमेंटल पण ते तुम्ही बघा. तो जिकडे त्या संदेशानेच आमचे जे वडील आहे जनाब अब्देली भाईसाहेब, त्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतलं आहे की आपल्याला हे पुण्याला हरित करायचं आहे. तर त्यासाठी आम्ही एक पाऊल घेतलं आहे की जे मॅक्सिमम लोक इकडे येणार आहेत त्यांना आम्ही एक सॅपलिंग देणार आहे. ते सॅपलिंगमुळे ते झाड लावणार आहे आणि त्यामुळे ते आपला पुणे आधी हरित होणार आहे आणि थोडंफार ते प्रदूषणमुक्त होणार आहे. ते आमची एक पाऊल आहे, एक छोटंसं एक आमचं एक एन्व्हायरमेंटसाठी आमचं आहे. आज बोरानी सैफी एक्सपोचं उद्घाटन झालं आहे आणि सुरुवातीपासून इतक्या सुंदर रीतीने त्यांनी या एक्सपोमध्ये म्हटलं की कशी इंडस्ट्री डेव्हलप होते, तुम्ही कशी इंडस्ट्री स्टार्ट करू शकता. आणि जे एक एक प्रॉडक्ट्स आहेत, खरोखरच अप्रतिम क्वालिटीचे प्रॉडक्ट्स इथे एक्सपोमध्ये दिसले. मी तर नक्की म्हणेन की ज्यांनी एक्सपो पाहिला नसेल त्यांनी तर जरूर पाहावा, कारण इंडियातले वेगवेगळे मॅन्युफॅक्चर आज एका छतखाली आलेले आहेत आणि त्याचा फायदा हा रिटेलर्सना मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि एक्सपोचा उद्देशच तो आहे. तर ह्या एक्सपोनी जे एकंदरीत मांडणी ज्या पद्धतीने केलं आहे खरोखरच भारावून गेलं आहे. आज यांचे हिज हायनेस सैयदा हुसेनभाई यांच्या शुभ हस्ते आणि त्याचप्रमाणे राहुलजी किर्लोस्कर, उमेशजी शाह, त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स कमिशनर वाघमोडे साहेब यांच्या सगळ्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालेलं आहे. मी पुणे व्यापारी महासंघातर्फे एवढंच म्हणेन की हा जो एक्सपो तुम्ही आज पुण्यामध्ये जो केलेला आहे याच्यापेक्षा कित्येक पटीने मोठा एक्सपो हा भारतातल्या नाही तर परदेशातल्या सगळ्या इंडस्ट्रीज आणि मोठ्या होलसेलर यांना एकत्र करून हा एक्सपो करावा की जेणेकरून पुणे शहरात हार्डवेअरचा बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढेल. कारण पुणे शहर वाढत चाललेलं आहे आणि पुणे शहरात बिझनेस हब होण्याची फार मोठी शक्यता काही नाही, चांगलीच जागा आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीचा जरूर लोकांना एक्सपोचा जरूर फायदा होईल. या एक्सपोला पुणे व्यापारी महासंघातर्फे हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी उमेश शाह, भाजप व्यापारी आघाडी पुणे शहर. आज एक्सप्लो 4 म्हणजे हे बोरा समाज म्हणजे यांनी जे आज हे इथं मोठं एक्झिबिशन केलेलं आहे त्याच्यात माझ्या त्यांनी बोलवलं. आणि त्या एक्झिबिशनमध्ये वाघमारे साहेब, रांका साहेब, राहुल किर्लोस्कर यांच्या हस्ते व माझ्या हस्ते त्यांनी जे ओपनिंग केलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप धन्यवाद मानतो. ज्या हिशोबाने हे बोरा समाज म्हणजे करत यांचं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट जे मी बघितलं आज आणि आम्ही बघतोय आणि ज्या हिशोबाने हे लोक पुढं यांचं डेव्हलपमेंट करतायत तर त्यांना माझ्यातर्फे आणि भाजप व्यापारी आघाडी पुणेतर्फे खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथमच पुण्यात होत आहेत.
हां त्यांना काय तुम्ही संदेश देणार? नाही, पुण्यात जे हे झालेलं आहे याच्यात माझा एवढाच संदेश आहे. आत्ता जे यांनी हा स्टॉल केला आहे, पुण्यातून महाराष्ट्रातून लोकांना बोलवलं, हे वर्ल्ड वाईड बी त्यांचा डेव्हलप व्हावा अशी आमच्या त्यांना शुभेच्छा आहे. नमस्कार, माझं नाव रोहन पांडे आहे. मी मालाज फूड प्रोडक्ट्समध्ये गेले 4 वर्ष काम करतो आहे. मालाज फूड प्रोडक्ट्स ही 1958 साली मिस्टर तय्यब माला यांनी सुरू केलेली कंपनी आहे. याची सुरुवात पाचगणीला महाबळेश्वरच्या शेजारी झालेली आहे आणि आता आम्ही ऑल इंडिया आणि 18 देशांमध्ये पण याचे प्रोडक्ट्स जे आहेत ते आम्ही एक्सपोर्ट करतो. सध्या आम्ही फ्रूट क्रशेस, सिरप, कन्फेक्शनरी, जॅम्स आणि मॉकटेल सिरप्स आणि बेकरीशी रिलेटेड जे प्रोडक्ट्स आहेत ते आम्ही तयार करतो आहे आणि सगळीकडे त्याचं डिस्ट्रीब्युशन करतो आहे. एक 6 बॉटल्सच्या जारपासून सुरुवात केलेली जॅमची कंपनी आता 18 देशांमध्ये एक्सपोर्ट करणारी एक मोठी नामांकित कंपनी झालेली आहे. आणि आम्ही सगळे इथे मालाज फूड प्रोडक्ट्सकडनं एम्प्लॉई जे आहेत ते आलेलो आहे आज या एक्झिबिशनमध्ये आणि सगळ्यांना खूप आनंद होत आहे की पुण्यातली जे प्रस्तावित लोक आहेत ते या एक्झिबिशनला भेट देऊन आमच्या प्रोडक्ट्सबद्दल माहिती घेतील. धन्यवाद. नवीन प्रोडक्ट तर नाही आहे, पण आमच्याकडे एकंदरीत 290 प्रोडक्ट्सची रेंज आहे वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये. फ्रूट क्रश आणि जॅम आम्ही सगळ्यात जास्ती करतो. आमचे जॅम्स जे आहेत ते ऑल इंडियामध्ये जितकेही डिफेन्सचे आपले लोक आहेत त्यांना आम्ही सप्लाय करतो एक्सक्लुसिव्हली. आणि इतरही आमचे बाकी प्रोडक्ट्स आहेत, सिरप्स आहेत, मॉकटेल सिरप्स आहेत, भरपूर प्रोडक्ट्स आहेत बेकरी रिलेटेड. थँक्यू. Hello, good morning. Thanks for coming to our stall. We are Sunrich companies. Mainly, we are into ship agencies. Okay, the refineries bring the crude oil to India, and it comes in such type of tankers. And we bring these tankers inside the port. We have offices all over the world. We are one of the best shipping company in India. We take part in this organization, SBUT, every year. We have a mandatory stall over here. Now we have also diversified into rice and safaris. Okay, the process are over here. We take people to safari for getting change from our stressful, busy life. Thank you very much. Thank you.